चला तर विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राज संबंधी महत्त्वाचे प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला आहे, बलवंतराव मेहता समितीची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 16 जानेवारी 1957. या समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली. प्रश्न दुसरा, पंचायत राजला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती 1992. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानातील कोणते कलम पंचायत राजशी संबंधित आहे? उत्तर आहे 243. 243 ते 243 ओ पर्यंत पंचायत राज संबंधी माहिती आहेत. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी लागू झाली? उत्तर आहे 1 मे 1962 वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार. प्रश्न क्रमांक 5, पंचायत राज व्यवस्थेचे 3 स्तर कोणते आहे? उत्तर आहे जिल्हा स्तर, जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि ग्राम स्तरावर ग्रामपंचायत हे 3 स्तर आहेत. प्रश्न क्रमांक 7, पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्तर कोणता असतो? उत्तर आहे जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 8, पंचायत राज व्यवस्थेचा पाया किंवा सर्वात मूलभूत घटक कोणता आहे? उत्तर आहे ग्रामपंचायत. प्रश्न क्रमांक 9, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? उत्तर आहे पंचायत समितीच्या सभापतीकडे. प्रश्न क्रमांक 10, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 11, पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? उत्तर आहे गट विकास अधिकारी BDO. प्रश्न क्रमांक 12, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. प्रश्न क्रमांक 13, पंचायत राज संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग. प्रश्न क्रमांक 14, ग्रामपंचायत निवडणुका लढवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? उत्तर आहे 21 वर्ष. प्रश्न क्रमांक 15, महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती टक्के आरक्षण आहे? उत्तर आहे महाराष्ट्रात 50% आरक्षण आहेत.